गाजत असलेल्या दूध भेसळीच्या निषेधार्थ आज मनसर नगरीमध्ये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून आज आपण ह्या महामोर्चामध्ये सहभागी झाला। विशेषतः धन्यवाद त्यांना दिले पाहिजे जे पत्रकार बांधव गेले 1-2 तास उन्हामध्ये उभे आहेत आणि आपली बाजू मांडण्याचं काम जनतेपुढे सातत्याने करत आहेत। विशेषतः प्रभू रामाच्या रामायणापासून आपण पाहत आलेलो आहे। लक्ष्मण रायाला ज्यावेळेस इजा झाली त्यावेळेस हनुमंतरायाने गोवर्धन उचलून आणला। त्या गोवर्धनावरती जलीबुटी होती आणि ह्या गोवर्धनावरती काय आहे? भेसळयुक्त दूध। लोक दबक्या आवाजात बोलतात, सर्वसामान्य दबक्या आवाजात बोलतोय। हे दूध जातं कुठं येतं कुठं पण कुणी काय बोलायला तयार नाही। आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब, आपणास विनंती आहे, ठीक आहे, खूप कार्यवाही झाली पूर्ण आंबेगाव तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं नाव लौकिक झाला। सोनाई डेअरीवर कारवाई झाली, परंतु आमच्या तालुक्यामध्ये अजून पुढं फिरतात अधिकारी, काय कळत नाही। कार्यवाही होत असेल की कुणावर होत असेल याचं नाव सुद्धा आपण जाहीर केलं पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे। रोज आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहतोय सातत्यानं नवीन नावं पुढे येतात, परंतु काल परवाच्या चेअरमन साहेब आपल्याला खोलात घुसावं लागेल। काल परवामध्ये जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये मुख्य आरोपींनी 3500 टन हँडवॉश विकत घेतलंय, याची पावती मिळती, याचं बिल मिळतंय, पण त्या बिलाचं काय पुढे होणार ही सुद्धा आपल्याला सर्वांना काळजी घेतली पाहिजे। जेवण खूप वेळ झाल्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा अवघड झालेलं दिसतंय, परंतु मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे, खूप काय केलंय, खूप काय करायचंय अशा वल्गण्या सातत्यानं आंबेगाव तालुक्यातून येतात। अरे पण दुधाच्या भेसळीच्या विरुद्ध खूप काय, मला भ्रष्टाचार, मला दुधाचं भेसळ बाहेर काढायचं हे वाक्य घोषवाक्य केव्हा येणार? त्या आंबेगावकरांच्या कानी केव्हा घोषवाक्य पडणार? ही सुद्धा आतुरतेची आस आंबेगाव तालुक्यातील जनतेला नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्याला लागलेली आहे। सातत्यानं विकासाच्या गप्पा मारल्या जातात, सातत्यानं आज एवढ्या बेडचं हॉस्पिटल काढलं जाते। अरे कशासाठी? आज आंबेगाव तालुक्यातला कॅन्सरग्रस्त त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर तुमच्या दुधाच्या पापाचं जर श्रेय तिथं घेऊन फेडायला जाणार असेल तर याचा सुद्धा जग तुम्हाला जनतेला द्यावा लागेल। खूप काही करा, परंतु सामान्य जनतेच्या आरोग्याची खेळणं हे पाप आहे। तुम्ही खूप सांगता आरोग्य राहणीमान उंचवलं आंबेगाव तालुक्यातल्या जनतेचं। आंबेगाव तालुक्यातला माणूस सायकलवरनं मोटरसायकलवरनं त्याचा 4 चाकी गाडी आली, 4 चाकी गाडीवरनं त्याचा बांगला झाला। अरे त्याच्या कष्टाला काही न्याय आहे का नाही? रात्रंदिवस तो कष्ट करतो, रात्रंदिवस तो गाई म्हशी पाळतोय, रात्रंदिवस त्याची बायको सकाळी पहाटे उठती, दूध घालतील, त्याचं दूध तुमच्या डेअरीवर आल्यानंतर तुमच्या मुख्य डेअरीच्या सेंटरवर गेल्यानंतर त्याचं मोजमाप केलं जातं। त्याचं मोजमाप केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा लॅपटॉप लागत नाही, तुमचा SLF लागत नाही, तुमचा अंक लागत नाही। अशा प्रकारचं दूध पुन्हा हताशपणे शेतकरी मागे घेऊन जातो, कुठेतरी वाड्याला फेकून देतो। त्यावेळेस तुमच्या भावना का दुखवत नाही? माझा शेतकरी जर चांगला दूध घालतोय आणि बेसळखोर तुमच्या बरोबर मोठ्या हाटमान्याने फिरतात, पेपरला आपण पाहतोय, त्या
प्रचारामध्ये मुख्य भूमिका काय बजावतात हे सुद्धा सामान्य जनतेला कळतंय हो. परंतु तुमच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी आज माझ्या तालुक्याचं नाव ज्या किसनराव वानखिलेंनी या मनसरचं नाव खर तर पूर्ण भारत देशामध्ये नेलं, त्या मनसरचं नाव आज भारत देशामध्ये बदनाम होतं. त्याच्या विरुद्ध तुम्ही बोलायला सुद्धा तुमच्या तोंडातनं शब्द सुद्धा निघत नाही. भीमाशंकराचे तुम्ही खर तर मुख्यमंत्री साहेब आले भीमाशंकरला, हातामध्ये पिशवी घेऊन गेले आणि ही बातमी पाहिल्यानंतर घाबरले असतील मला असं वाटायला लागले. कारण का काय चाललंय काय नाही, आता मधल्या पिशवीमध्ये मी खाणार की काय अशी शंका सुद्धा त्यांना येऊ वाटली असेल. माझं तर म्हणणं असं आहे, कार्यकर्त्यांनी घाबरायचं नसतं. जर सामान्य संत गाडगेबाबा महाराज सुद्धा स्वच्छतेचं अभियान घेऊन स्वतः एकटे निघाले होते, महात्मा गांधी सुद्धा एकटे निघाले होते. अरे आपण छोटे जरी असलो तर भविष्यामध्ये परमेश्वराच्या दरबारामध्ये त्याचा न्याय होतो. हा न्याय आंबेगाव तालुक्याच्या जनतेने खरं तर निर्भीडपणे दाखवलंय. आम्ही जरी थोडे असलो तरी मोर्चा हा निघणार. हा सामान्य जनतेच्या विषयाचा मोर्चा आहे, हा आम आदमीच्या विषयाचा मोर्चा आहे. जर उद्या काही एखादी भावाच्या संदर्भामध्ये काही जर ह्या सरकारने उलटपालट केलं असतं साखरेच्या चेअरमन साहेब तर किती जण निघाले असते हो. पण जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्ही का निघत नाही? तुम्ही आता पत्रकार परिषद घेणारे माझ्या पत्रकार बांधवांना दिवसभराची ड्युटीच लागली की काय असं आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते. खरं तर आता बघा तो म्हणतो ते सरकार म्हणा सुद्धा गुलाबजामुनच आहे. आता कोण गुलाबजामुन याचा शोध भविष्यामध्ये लागेल. परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या बालबच्चांना जर आपल्याला वाचवायचं असेल, भावी पिढीला वाचवायचं असेल तर सर्वांनी या एल्गार मोर्चामध्ये सहभागी व्हा. भविष्यामध्ये काय निघेल काय नाही निघेल यापेक्षा आपण सातत्यानं सहभागी होऊन सहकार्य करा. या मोर्चाला अशीच विनंती.